नमस्कार मंडळी. तर सकाळी छान असं साईदनाच्या आवडीचा नाश्ता बनवला. खिचडी बनवली होती साबुदाण्याची, खाते थोडीफार ती आवडीने. नंतर मग डाळ पण भिजायला ठेवली होती डाळ भात करण्यासाठी. नंतर मग दिवस असाच गेला. मग संध्याकाळी घेतलं होतं जेवण बनवण्यासाठी. बोलली आज गुरुवार आहे तर काहीतरी स्पेशल बनवूया, देवाला पण नैवेद्य होऊन जाईल. तर ही ते मी बनवते भाजी आणि भाकरी. तर वांग्याची भाजी बनवायची होती म्हणून वांग ठेवलं होतं भाजण्यासाठी. माझ्याकडे जाळी नाही म्हणून असं डायरेक्ट गॅसवर ठेवलं होतं. तर ते हे चांगलं नाही गॅसवर भाजणं, पण कधीतरी चालून जातं. महिन्यातून 2 महिन्यातून एकदाच होते ही भाजी, पण खूप छान लागते. यांना पण आवडते. भाकरीसोबत खूप मस्त लागते चपातीपेक्षा. तर आता इथे तेल गरम झाल्यानंतर चांगलं मी आता याच्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता, नंतर कांदा, टोमॅटो, लसूण थोडासा टाकलाय. नंतर मग आपलं वांग जे भाजलं होतं ते पूर्ण मस्त सोलून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची आणि असं थोडं सुरीने कापून बघायचं आतमध्ये काय आहे का, घाण वगैरे, कधी किडा वगैरे पण असतो ना वांग्यामध्ये, म्हणून. तर छान असं फ्राय करून घ्यायचं. नंतर आता यामध्ये मी थोडंसं आपलं शेंगदाण्याचं कूट टाकले भाजलेले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत वाफेवर थोडंसं शिजण्यासाठी ठेवलंय. भाजी होते तोपर्यंत मी थोडी भाकरी करून घेऊया. तर आता इथे मी ज्वारीची भाकरी करायला घेतली होती. छान अशा दोघांसाठी 2 भाकऱ्या करून घेतल्या आणि एक छोटीशी नैवेद्यासाठी बनवायची होती. तर मस्त अशी भाकरी पण बनवून घेतली फटाफट. तोपर्यंत आपलं मस्त साईदनाचं खेळणं चालू होतं. तिचं खेळत असली की मग फटाफट कामं होऊन जातात. पण आता भाकरी पण मस्त इथे फुगली आहे माझी. कधीतरी फुगते, कधी कधी नाही फुगत. अशी भाकरीला फुगलेली बघून असं वाटतं हा आता कुठे भाकरी जमायला लागली आहे जरा. नंतर जेवण बनवून घेतलं. मग नैवेद्य पण भरून घेतला, देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला. नंतर मग मी पण जेवण केलं. साईदनाला आधी भरवलं, ती खेळत होती, तिला पण भूक लागलेली. जेवायला बसायचं बोललं की लगेच या मुलांचं रडणं चालू होतं बघा. आता आता हिला काय पाहिजे ना तेच समजत नाही कधी कधी. अशी रडत होती. मग तिला जरा जवळ घेतली, भरवला, मग मी पण जेवून घेतलं. आता झाले सगळं आवरून झोपण्याची वेळ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.